शात हसते ठाव ठिकाणा माझा पुसते मीच मला मग शोधत बसते बोल मला तू हळुवार काही सांग भले तू माझा नाही कलियुगातली मीराबाई मौनातले हे शब्द बोलके तुझ्यानी माझ्या ओठे हलके असुनी ननी अश्रू पोरके क्षणात आता सरतील लाटा पक्षी घराच्या धरतील वाटा देईल हात तुझी अस्मिता 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 अस्मिता. तुमच्या मुलीला लवकरात लवकर पोलीस स्टेशन मध्ये हजर व्हायला सांगा. किती दिवस तिला लपवून ठेवणार आहात तुम्ही? ती मला सापडली असती तर वाजत गाजत माझ्या निर्दोष मुलीला मी घेऊन पोलीस स्टेशनवर आलो असतो. तुम्ही ड्रग्सचा कोकेनचा व्यवसाय करता आणि याच्यामध्ये तुमचा नवरा त्या वस्तूंची ने-आण करतो. तुमच्या भावाची म्हणजे अभिजितची गाडी त्याने या कामासाठी वापरली. शांतपणे विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की माझी मुलगी निर्दोष आहे. काय जागीरदार साहेब, आम्ही खाकी वर्दीतली माणसं जरी असलो ना तरी सुद्धा आमच्या ट्रेनिंग मध्ये आम्हाला विचार करायला सुद्धा शिकवतात. मी काय म्हणतो वनिता, नाश्ता झाला ना की मी बबडीला भेटून येतो जरा. एवढं काय नडलंय तिला भेटायचं? म्हणजे काय, अगं मोठा भाऊ आहे मी तिचा. तिची काळजी मी नाही घेणार तर आणखीन कोण घेणार? आहेत ना माई आणि बाबा, त्यांची लाडकी लेक आहे ना ती. त्या जयवंतवरती तुझा राग आहे हे मी समजू शकतो, पण आता बबडीवर सुद्धा? उगाच नाही इमोशनल होऊ नकोस. बबडी हॉस्पिटल मध्ये आहे ही काळजी करण्यासारखीच गोष्ट आहे. अरे पण ती सध्या कोणाबरोबर राहते? त्या जयवंत बरोबर, ज्याला ड्रग्सची ने-आण करताना पोलिसांनी पकडलंय. आणि तिच्यावरही संशय आहे पोलिसांचा. आणि तू त्यांच्यावर विश्वास ठेवलास. मुळात तो जयवंत निर्दोष आहे हेच तुला मान्य नाही आणि आता बबडीवरही संशय घेतेस तू. बस वाटेल ते बोलू नकोस. बबडी दोषी आहे असं मी कधीही म्हटलेलं नाहीये. मला फक्त एवढंच म्हणायचंय की जयवंतच्या केसचा निकाल लागेपर्यंत जे आरोपी आहेत, दोषी आहेत, जे संशयित आहेत त्यांच्याशी तू संबंध ठेवू नकोस. काय उपरटा न्याय आहे. तो जयवंत निर्दोष असूनही त्याला वाचवण्याचा प्रयत्न करायचा नाही आणि सख्खी बहीण पोलिसांच्या नजरेमध्ये संशयित आहे म्हणून तिला भेटायला जायचं नाही. बघ तू उगाचच अर्थाचा अनर्थ करतोयस. मला काय म्हणायचंय ते तुला कळतंय का? बघ ज्या गाडीतून ते ड्रग्स मिळाले ती गाडी आपली होती आणि पोलिसांनाही ते कळलंय. त्याच्याकडे ते दुर्लक्ष करून आपल्याला सांगतायत की ह्या केस पासून दूर राहा, दूर राहा. तुला जर जेल मध्ये जायची एवढीच हौस असेल ना तर तुला वाटेल ते करायला तू मोकळा आहेस. फक्त जायच्या आधी मला आपल्या घरी सोड म्हणजे झालं. मुळात कारस्थान करणारा तो संग्राम, त्याच्याकडे तू संशयाने पाहत नाहीस. तो मारे तिकडे बसून सांगतोय की जयवंतला वाचवण्याचा प्रयत्न करू नका, त्याला तुझा पाठिंबा. आणि चुकून एका गुन्ह्यामध्ये अडकलेल्या जयवंतवर
तुझा पूर्ण संशय आहे त्याची जेलमध्येच जायची लायकी आहे असं तुला वाटतंय. पण एवढे हजारो गुन्हे करून सुद्धा संग्राम बाहेर मोकाट फिरतोय. तो तुझा आदर्श? हे बघ, तो संग्राम शेठ माझा आदर्श वगैरे काही नाहीये. तो काय लायकीचा माणूस आहे ना, ते मला तुझ्यापेक्षा जास्त चांगलं माहिती आहे. आणि हे पोलिसांनाही माहिती आहे. पोलीस त्याच्याकडे येतात ना, ते त्याला अटक करण्यासाठी नाही, त्याच्या पैशांवर ऐश करायसाठी. म्हणूनच मला जयवंतला वाचवायचा आहे. न केलेल्या गुन्ह्याबद्दल जर तो 5-10 वर्ष जेलमध्ये गेला ना, तर बाहेर येईल तो अट्टल गुन्हेगार बनून. म्हणूनच मला त्याला वाचवायचं आहे. संग्रामचं ठीक आहे ग, त्याला तेच व्हायला हवंय. त्या गुन्हेगारांच्या शाळेत मध्ये पाठवून त्याला दुसरा संग्राम तयार करायचा आहे. बरा आहेस ना तू? अरे, बबडीला भेटायला जायचा विषय निघाला होता. मी सहज तुला नाही म्हटलं तर तू कुठे कुठे फिरवून आणलंस मला. माय गॉड अभि, तुझी कल्पनाशक्ती ना अफाट आहे. एनिवेज, तुला जे हवं ते तू कर, पण मग नंतर रडत रडत माझं चुकलं असं म्हणत येऊ नकोस माझ्याकडे. बरं चल, मी नाश्ता लावते, ये तू. अस्मिता अस्मिता अरे दिवसा ढवळ्या स्वप्न बघतोस काय? चांगला सुखात राहत होतास ना? संग्राम शेठकडे एवढ्या मोठ्या पगाराची नोकरी होती. श्रीमंत जहागीरदारांची मुलगी घरात बायको म्हणून वावरत होती. गेलं सगळं एका रात्रीत. आणि नशिबात आली पोलीस कोठडी. आणि काय रे, रात्री जेवला सुद्धा नाहीस ना? इथल्या जेवणाची सवय नाही आहे मला. घास घशाखाली उतरत सुद्धा नाही. इथं घरून जेवण गाण्याची परमिशन तुम्हीच देता ना? आम्हीच देतो. पण तुला जेवण येणार कुठनं रे? त्याला घर असावं लागतं. तुला ना बायको ना घर, डबा कुठून येणार तुझा? माझी बायको अमिषा आता कशी आहे? ती शुद्धीवर आली का? आणि तुम्ही तिला सुद्धा आत टाकणार होतात म्हणे. आली ना, शुद्धीवर आली ती. मला भेटून गेली पोलीस स्टेशन बाहेर. तुम्हाला भेटून गेली? इथे येऊन ती मला न भेटताच गेली. आश्चर्य आहे. का तुम्हीच मुद्दाम तिला? पत्रकार अमिषा जहागीरदार बाईसाहेबांनी तुम्हाला भेटायचं नाही असं सांगितलं. आणि त्यांनी असंही सांगितलं की त्या अविवाहित आहेत, त्यांचं लग्न झालेलं नाही. त्यामुळं तुझी बायको इथं आली नव्हती. आणि आता परत जर तिचा बायको म्हणून उल्लेख केलास ना, तर मुस्काड फोडून ठेवीन. मोठ्या रुबाबात सांगत होतास ना रे, माझी बायको आहे, माझी बायको आहे म्हणून. काय रे, काय खरं काय? तिचं खरं आहे. आमचं लग्न नाही झालंय अजून, पण आम्ही करणार होतो. म्हणजे विसर 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 ते आता. ती तुला मित्र मानायला सुद्धा तयार नाहीये. संग्राम शेठकडे नोकरी करणारा माणूस आपला नवराच काय, पण मित्र सुद्धा असू शकत नाही असं म्हणणं आहे तिचं. हे कधीतरी होणार होतच. पण मी असा जेलमध्ये असताना झालं हे खूपच वाईट झालं. इन्स्पेक्टर, खरं म्हणजे आता माझी बाहेर जायची इच्छाच मरून गेली. आणि तुम्हीच सांगा ना, कोणासाठी बाहेर जायचं, कशासाठी? एक काम करा इन्स्पेक्टर,
5-10 वर्षाची अशीच लावून टाका मला. इथल्या जेवणाची सवय सुद्धा लागली पाहिजे ना मला. हा बरोबर आहे ना? ए गप. तू आत राहिला काय आणि बाहेर गेला काय मला त्याशी काय देणं घेणं नाही. पण तू माझ्याशी खोटं बोललायस. तुझं लग्न झालंय म्हणून सांगितलं, मला तोंड कशी पाडलंयस तू. सलीत चांगला तिला सापळ्यात अडकवली होती मी, अलगत सुटली. आता डोक धरून राहील आणि वेळ पडली की बरोबर डंका मारेल ती. तरी मी तुम्हाला सांगितलं होतं तिच्या मागे नका लागू नका लागू, नाही ऐकलं तुम्ही. त्या संग्रामच्या नादाला लागलात आणि फसलात. एक काम करा, त्या संग्रामचा फोन आला ना की त्याला सांगा तुझे दिवस भरलेत म्हणून. अमिषा तर त्याची पुरती वाट लावेल. त्याची फाईल रेडी आहे म्हणून सांगा. ते एक काम करा ना, त्याला बाजूच्याच कोथळीत आणून टाक ना. सल्या हरामखोर, तू याला कारणीभूत आहेस. तुझ्यामुळं घडलंय हे सगळं. माझी जर नोकरी गेली ना तर लक्षात ठेव, नाही तुझा गेम बजावला ना नाव बदलून ठेवीन. तुमच्या मान्य आहेत, सगळ्या अटी मान्य आहेत मला तुमच्या. पण माझी पण एक अट आहे. काय तुमच्या कंपनीत मी जॉईन झालो याची आत्ताच बोंबाबोंब करायची नाही. काय फायदा रे मग, कसं जमणार आपलं. अरे जागीरदारांचा जावई माझ्याकडे कामाला आहे, हाच तर खरा माझा प्लस पॉइंट आहे. 40,000 रुपये तुला देतोय कशासाठी? या सगळ्यामुळे त्या जागीरदाराच्या नाकाला ज्या मिरच्या झोंबतील ना त्याची ही किंमत आहे. तुझी लायकी दे. माझी बायको ती पण जागीरदार आहे. त्यातल्या माहित नाही अजून मी तुमच्याकडे काम करतोय ते. मागे कुणीतरी एक माणूस पैसे घेऊन आला होता तिच्याकडे मदतीसाठी. तुम्हीच पाठवलं असणार त्याला. चपलेने मारायला निघाले होते त्याला, मीच अडवलं. पण आता माझ्यात हिंमत नाहीये तिला खरं सांगायची. काय रे, तुझ्या ऑफिसचा पत्ता काय, फोन नंबर काय, काय देणार आहेस की नाही तू? की मीच शोधून काढू? नाहीतरी मी न्यूज चॅनलवर ये ना, काही शोधून काढू शकते मी. अगं सुखाने नोकरी करतोय, 4 पैसे घरात आणतोय, हे बघवत नाहीये का तुला? कशाला माझ्या मागे लागलीस ग? या दुनियातल्या सगळ्या भानगडी संपल्या काय? हे बघ, सध्या तरी ऑफिसला टायमिंग नाहीये, ऑफिसचा पत्ता नाहीये, त्यामुळे टेलिफोन नंबर नाहीये. ओके, मग मीटिंग कुठे करता रे तुम्ही? सुलभ शौचालय मध्ये की काय? काय मग बायकोला सांगून आलायस का न सांगता आलायस? नाही 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 नाही, तिला माहित नाहीये आणि तिला कळू नये याचीच काळजी घेतोय मी. बरं, कधीपासून जॉईन होऊ? जॉईन झालास, चेक आहे चेक. झालो. कुठे कंपनी, कुठे आहे तुमची? अरे येड्या, तुझीच तर वाट बघत होतो. आता तू आलायस ना, उद्या त्या नव्या जागेमध्ये जाऊ, मुहूर्त करू. तुझ्याच हस्ते नारळ वाढवतो बघ मी. तुझ्या पोट्टीला बोलवून घेतो का उद्या? आपल्या नव्या कंपनीच्या मुहूर्ताची बातमी दिवसभर तिच्या चॅनेलवर लावून धरू. छान. हो, अजून थोडे दिवस सुखाने संसार करू द्या मला. एकीकडे पोटाला लावताय, दुसरीकडे घरोबा तोडताय. अरे अनेकांचे संसार सुखानं चालावेत म्हणून तर त्यांची नावं माझ्या रेशन कार्डावर असतात. तुझा संसार मी मोडेन असं तुला वाटलंच कसं? बरं, तुमची परवानगी असेल तर अजून थोडे दिवस त्या कंपनीत युनियन लीडर राहायचा विचार करतोय. काय आमचा अभिजित साहेब तिकडे आलेला आहे. निकाराला हात लावल्यावर चटका लागतो हे माहीत असताना निकाराला हात लावायचंच कशाला? ओ जयवंतराव,
तो संग्राम निखारा वगैरे काहीच नाहीये. आणि थोडे दिवस थांब रे, त्याची राख व्हायला ना वेळ लागणार नाही. आणि तू का त्याची एवढी बाजू घेऊन बोलतोयस रे? काही पंटर वगैरे झालास की काय तू त्याचा? उगाच ना काहीतरी बोलू नकोस. अस्मिता अस्मिता कुठे निघालात? हे जरा बाहेर चालले होते. म्हणजे तुम्हाला डिस्टर्ब नको करायला म्हणून हरकत नाही, मी येतो तुमच्याबरोबर. कसं आहे, बरेच दिवसात आपण फिरायला गेलो नाही. बसून बसून मलाही कंटाळा आलाय. त्याच बातम्या ऐकून डोकं कलकललंय. फिरून आलो की बरं वाटेल नाही का? नाही नको. म्हणजे मी ना लेडीज शॉप मध्ये चालली आहे. मग तुम्ही काय करणार तिथे? हरकत नाही, मी बाहेर थांबेन. अहो तर गाडी काढतो, लॉंग ड्राईव्हवर जाऊ. खूप दिवसात गेलो नाही. येताना पाऊस लागला तर उत्तमच. अहो तर आईस्क्रीम घेऊन येऊ. तेजूला खूप आवडतं, अरुंधतीलाही आवडतं. बरे आहात ना तुम्ही? नाही म्हणजे तुम्ही चुकीचे संवाद बोलताय. नाही, चुकीचे संवाद म्हणायला सुरुवात तुम्ही केली ना. कुठे निघालाय? मी बबडीला भेटायला चालली आहे. मी खोटं का बोललात माझ्याशी? खरं सांगितलं असतं तर तुम्ही परवानगी दिली नसती. आत्ता दिन असं वाटतंय. तुम्ही नाही दिलीत ना तरी मी जाणार आहे. तिकडे माझ्या मुलीवर प्राणघातक हल्ला होतो. जखमी आणि बेशुद्ध अवस्थेत पोलीस तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करतात. नंतर ते शुद्धीवर आल्यावर ती बरी आहे असं म्हणून तिला पोलीस स्टेशन मध्ये चौकशीसाठी नेतात. आणि जहागीरदारांच्या मुली काय वाटेवर पडल्यात का? त्याच्यावर नाही ते आरोप करताय. तुम्ही बसा हातावर हात ठेवून. मी जाणार आहे. कुठे शोधणार आहात तिला? कुठेही, हॉस्पिटलमध्ये, पोलीस स्टेशन मध्ये, कुठेही. आता काय ऐकणार नाहीये तिचं. जिथे असेल ना तिथून घेऊन येईन मी घरी. कुठल्या तरी पिचभर खोलीत राहते. राहायचा ठिकाणा नाही, खाण्याचा ठिकाणा नाही. खूप ऐकलं आतापर्यंत तिचं. आता नाही ऐकणार. चांगले 2 फटके मारून घेऊन येणार आहे मी तिला. याच्यावर काही म्हणणं आहे तुमचं? असलं ना तरी मी ऐकणार नाहीये. हा तुमचा अवतार पहिल्यांदाच पाहतोय. हरकत नाही, जाऊन या तुम्ही. खरंच आणि माझं काय हो? मी जसा तुमच्याकडे आलो तसा उद्या माझी चूक झाली हे कबूल करून माझ्या वडिलांकडे परत जाईन. जसा इथे आलो तसा तसं बाहेर जाता येणार नाही तुला.
उगाच नाही घेतलंय त्यांनी तुला घरात. उपकार नाही केलेत त्यांनी तुझ्यावर. या ड्रग्सच्या केसमध्ये जहागीरदार हे नाव वारंवार यायला लागलं. त्यामुळे वेळीच काळजी घेऊन तुला त्यांनी बाजूला केलंय. सारंगपाणी तुम्ही काय आणलं त्याची कल्पना आहे तुम्हाला? म्हणूनच म्हणतोय सर, इट्स रिअली व्हेरी अर्जंट. दिस इज नॉट जस्ट अर्जंट सारंगपाणी. दिस इज जस्ट नॉट अ फॅक्स. इट्स अ डेथ वॉरंट. अ डेथ वॉरंट. जळता जळता एक ज्योती अंधाराला सांगत होती, होती सच्ची माझी प्रीती. क्षणात आता सरतील लाटा, पक्षी घराच्या धरतील वाटा. देईल हात तुझी अस्मिता